2014च्या लोकसभा निवडणुकीत अब की बार मोदी सरकारचा नारा लोकप्रिय करणारे, भाजपला भरघोस यश मिळवून देणारे प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांचं नाव देशाला परिचित झाले। प्रशांत किशोर यांच्याप्रमाणे आणखी एक नाव गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून चर्चेत आहे, ते म्हणजे सुनील कानुगोलू। गेल्या वर्षी कर्नाटक व तेलंगणात काँग्रेसच्या विजयात सुनील यांची रणनीती महत्त्वाची ठरली। आता त्यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली आहे। कोण आहेत सुनील कानुगोलू, काय आहे त्यांची रणनीती, जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्सवर। नमस्कार, मी धनश्री देशमुख तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते। पूर्वी एखाद्या पक्षानं निवडणुकीत भरघोस यश मिळवलं की त्याचं श्रेय संबंधित पक्षाचे प्रमुख नेते, स्टार प्रचारक यांना दिलं जायचं। इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांना त्या काळातील विजयाचं शिल्पकार मानलं गेलं होतं। 2014 मध्ये देशात मोदी लाट आली। त्या निवडणुकीतही भाजपच्या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरती नोंदलं गेलं। मात्र याच 2014च्या निवडणुकीपासून भारताच्या राजकारणात किंवा निवडणूक व्यवस्थापनात राजकीय रणनीतिकारांची भूमिका ही महत्त्वाची मानली जाऊ लागली। किंबहुना मोदी लाट निर्माण करण्यासाठी पूरक वातावरण कसं तयार करायचं याचं महत्त्वाचं काम रणनीतिकारांनी केलं। त्यामुळे भाजपच्या विजयात मोदींप्रमाणे प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचाही तितकाच मोलाचा वाटा मानला गेला। तेव्हापासून प्रशांत किशोर हे नाव देशभर सर्वांना परिचित झालं। गेली 10 वर्ष प्रशांत किशोर यांनी कधी भाजप सोबत काम केलं तर कधी काँग्रेस जेडीयू सोबत काम केलं। या काळात ते ज्या पक्षासोबत गेले त्यांचा विजय पक्का मानला जायचा। आता मात्र गेल्या वर्षीपासून आणखी एका रणनीतिकाराचं नाव देशभरामध्ये चर्चेत आहे, ते म्हणजे सुनील कानुगोलू। कर्नाटक, तेलंगणात काँग्रेसच्या आक्रमक प्रचाराची रणनीती तयार करून भाजपच्या हातातून ही राज्य काँग्रेसच्या ताब्यात मिळवून देण्यात सुनील कानुगोलू यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे। सुनील यांनी काँग्रेससाठी निवडणूक व्यवस्थापनाचं काम केलं आणि या दोन्ही राज्यात काँग्रेसला सत्ता मिळाली। म्हणूनच आता 3 महिन्यांनी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी सुनील यांच्याकडे सोपवली आहे। त्यामुळे सुनील यांचं नाव आता आपल्याकडेही चर्चेत आलं आहे। सुनील कानुगोलू हे मूळ कर्नाटकचे, पण त्यांचं बालपण चेन्नईत गेलं। त्यांचं राहणीमान अत्यंत साधं। प्रसिद्ध रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या सोबत त्यांनी काही काळ कामही केले। 2014च्या लोकसभा निवडणुकीत या दोघांनी भाजपसाठी उत्तम काम केलं। मात्र काही वर्षानंतर सुनील यांनी हैदराबादेत माइंड शेअर एनालिटिक्स नावानं स्वतःची कंपनी सुरू केली। या चाणाक्ष तरुणाच्या निवडणूक व्यवस्थापनानं राहुल गांधी इम्प्रेस झाले व त्यांनी सुनील यांना काँग्रेस सोबत जोडून घेतलं। राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत जी भारत जोडो यात्रा केली त्यात सुनील यांची महत्त्वाची भूमिका आहे। असं सांगितलं जातं की या यात्रेमागची संपूर्ण रणनीती ही सुनील यांचीच होती। हाय-फाय सोसायटीत वावरणाऱ्या राहुल यांचा थेट सामान्य जनतेशी कनेक्ट यातूनच साधला गेला। त्याचा देशभर काँग्रेसला फायदाही झाला। राहुल यांची प्रतिमाही बदलली। त्यामुळे राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या धोरण समितीची जबाबदारी सुनील यांच्याकडे सोपवली। सुनील यांनी यापूर्वी डीएमके, एआयडीएमके यांच्या सोबत काम केलं आहे। 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर प्रदेशात भाजपसाठी, 2019 मध्ये डीएमके साठी, 2021 मध्ये तमिळनाडू विधानसभेत एआयडीएमके साठी निवडणूक रणनीती तयार करून दिली होती। माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर एआयडीएमके साठी सुनील यांनी रणनीती तयार केली। त्यामुळे पक्षानं जोरदार मुसंडी मारली होती। गेल्या वर्षी कर्नाटकात सुनील यांनी काँग्रेससाठी ठरवलेली रणनीती जास्तच चर्चेत आली। भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री बोमई यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते। त्यावेळी 40% कमिशनचं सरकार आणि पे सीएम या सुनील यांच्या कल्पनेतून साकारल्या गेलेल्या 2 घोषणा लोकप्रिय ठरल्या होत्या। पेटीएमच्या धर्तीवर पे सीएम ही घोषणा आकर्षक ठरली होती। कर्नाटकातील प्रचाराची सारी रणनीती सुनील यांनीच ठरवली होती। नंतर 7 महिन्यांपूर्वी डिसेंबरमध्ये तेलंगणाच्या प्रचाराची जबाबदारी कानुगोलू यांच्याकडेच होती। मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या प्रचाराचं सारं नियोजन त्यांनीच केलं होतं। तिथेही काँग्रेसला एक हाती सत्ता मिळवून देण्यात सुनील यांचा मोलाचा वाटा आहे। आता लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या आशा वाढल्या आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 44 आमदारांसह 4थ्या क्रमांकावर होती। आता महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा मिळवायचं त्यांचं ध्येय आहे। त्यामुळे सुनील यांची रणनीती त्यासाठी उपयोगी ठरणार आहे।
राहुल गांधी यांनी पुढील 3 महिने सुनील यांचा महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करण्याचा टास्क दिला आहे। या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांसोबत सुनील यांनी दिल्लीत प्राथमिक चर्चाही केली। आता सुनील यांच्या रणनीतीनुसार काँग्रेसच्या प्रचारात पुढील 2 महिन्यात बदल झालेले दिसतील। कर्नाटक, तेलंगणा ज्याप्रमाणे सुनील यांची जादू चालली ती महाराष्ट्रात चालेल का, हे पुढच्या 4 महिन्यांनीच कळून येईल।